तर आज जायचं होतं मुंबईला. मग काय मस्तपैकी उठीसांच्या आगी ती घेतली निघेले मस्तपैकी. आता सुरतवरून मुंबई जायचं म्हटलं म्हणजे लय लांबचा प्रवास होता बरं का आपला. मग काय निघेले ना मस्तपैकी सकाळी सकाळी मध्ये एकदम भारी. आणि हे बा सकाळमध्ये गाडी लाग बिलाग झाली होती. म्हटलं जाऊ आता जी झालं ते सोडा. मग काय हो मग येडीचा ऐकू होता आरशात फोटो काढी मी म्हटलं चला चहा घ्या पाजा मला. मग नाश्ता गिष्टा करला डायरेक्ट निघेले. ते सर्व झालं भाऊ आणि इथला भार रस्ता लागला होता. गाडी एकदम फास्ट पाहिजे बरं का. जिजून ते नव्हतं चाललं म्हटलं आता अशीच गाडी म्हणजे कसं लवकर पोहोचू म्हटलं 6 घंट्याचा प्रवास आहे आता चाल द्या. मला मुंबई एक पर्सनल काम होतं म्हणून जाणं बरं का. हा मग पहा आता तुम्ही एक रस्ता आता मी थोडं थोडं बोलत जाईन कारण की नाही का आपला ब्लॉग करा मोठा झाला आहे. चला म्हटलं आता. मग आम्हाला जर जाणं होतं लोकेशन मागाडे येतं डायरेक्ट लोकेशनवर निघेले. अरे बापा आणि मुंबई म्हटलं म्हणजे एवढी ट्रॅफिक विचारूच नका. लय ट्रॅफिक होते हो शेट. अरे बापा हो इथली ट्रॅफिक होती की विचारूच नका तुम्ही. ट्रॅफिक आवराय गेली आणि पुढे चाललं गेलं संत पाहिलं तर बापा हो रविकिरण महाराजचं कीर्तन लायला म्हटलं वा वा एकदम भारी एन्जॉय होतोय. मी तिथलं तर गेला की मी डायरेक्ट दोन्ही पाय शिटावटी दिले. म्हटलं आता डायरेक्ट बिलकुल बी सैन नव्हते आपल्याकडे. आणि मुंबईमध्ये पाहिलं तर बिल्डिंग पहा हे पूर्ण एवढी चवडी आणि बाजून एवढी बारीक म्हटलं लोक राहते त्याला थिंक कसं झालं जाऊ द्या वाटलं सोडा विषय आता. ते झालं नाही कोलांड डायरेक्ट डंपर होती गाडी घाललेली म्हटलं चांगले भाऊ. आता ही बिल्डिंग मला व्हिडिओमध्ये गेली. अरे बापा होती घुशीच ना. मग मेट्रो पाय घेतली मेट्रो बाबा डब्बे मजून वाटला मेट्रोची. काय करता मग आपला इंडिया छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्ट. मग पहा ना भाऊ आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक केवढं भारी बनवलेलं आहे तिथं. ते सर्व पाहिलं डायरेक्ट निघाला पुढच्या रस्त्याला म्हटलं जिजू डायरेक्ट चालला तुम्ही आता. ट्रॉफिक जेवढे होते कसं काय चाललं जिजून देवी. आणि अर्धा घंटा एअरपोर्ट जोड थांबला. अरे पहा लगेच दुसरं विमान आलं. अरे बापा थोडी तळल्या ट्रॉफिक मध्ये इथली विमान येत विचारूच नका. म्हटलं तेवढे विमान तर आपल्या कुठून माहिती आणि ते झालं. आणि मग काय म्हटलं थोडंसं थांबावं एक साईडला कोपऱ्याला गाडी लावा तर मस्तपैकी ते गाडी कोपऱ्याला लावली डायरेक्ट म्हटलं अरे बापा हो काय करू आता. मग गेला आपलं शिवसेना भवन. म्हटलं चला ते पाय घेऊ आता. ते पाय घेतलं पण गेले आपल्या डेस्टिनेशनवर. जडलं आपलं लोकेशन टाकलं होतं बस तडीच. म्हटलं बाबा एवढ्या मोठ्या बिल्डिंग. अरे बाबा लवकर उघडली ना माझ्याकडे उघडलं कसं तरी. आणि मग गेली गाडी. अरे बापा म्हटलं काय एवढ्या मोठी बिल्डिंग आहे ते झालं. मी गेला जेवणाले जेवण घेऊन पशी गेला मस्त जेवण करी घेतलं डायरेक्ट गाडीत बसून म्हटलं चला रिटर्न वापस घरी. पाऊस चालू गेला भाऊ म्हटलं समुद्र पाहतं. अरे बापा म्हटलं जाऊ द्या आता चला. आणि इथली ट्रॅफिक इकडनं आम्हाला 3 घंटे लागले तिकडनं यायला 2 घंटे. म्हटलं चालले आता 5 घंटे ट्रॅफिकमध्ये. लगेच विमान काय दम मारते ना तडी. मला सोडा आता विषय सगळा मला जपला गेले जप त्यामुळे मस्त वापस ट्रॅफिकमध्ये जेटाला गेला आणि जेटाला ट्रॅफिकमध्ये गेले. आणि ट्रॅफिक चालूच होती. ते मुंबई म्हटलं म्हणजे ट्रॅफिक कशाला कमी थांबते. मग वापस आपल्याला जा एंट्री होते तर भेटतं आपले छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक मस्तपैकी. स्मारक मग काय घेतलं एक नंबर बरं का. आणि एवढी भारी म्हणजे आपल्या जडवर जसे स्मारक बनवलं सेम तसं होतं एकदम भारी होतं. ते झालं सर्वात म्हटलं मला अजून चहा पिणी आहे. अरे बाबा शुगरवाडी म्हटलं मग तशी तर नाही. मला अंधार पड गेला मुंबईमध्ये. म्हटलं चालतं आता अंधारामध्ये जाऊ. मग काय रविकिरण महाराजचं कीर्तन ऐकत डायरेक्ट इथलं फास्ट गाडी वाढली कारण की रात्रीचे ट्रॅफिक नसते. मग काय अशीच चाललेली ना मस्त पाणी गाडी चालली आमची वाली. मग मी ना गाडीत लागते डायरेक्ट रामायण. म्हटलं चला आता सुरत जायपर्यंत आपण रामायणच पाहू. मग पाहू हे समोर जे कंटेनर दिसते तुम्हाला त्या कंटेनर मध्ये तुम्हाला काय दिसतंय असं वेगळं जे की मला दिसतंय. अरे काय ना त्याच्यात जाणतो सोडा विषय. या कंटेनर मध्ये दुरून जर बघितलं तर ट्रक म्हणजे फोटो दिसत होते. तुम्हाला दिसतंय का मग कमेंट करून सांगा. आणि ते व्हिडिओ कॅप्चर करण्यासाठी मी एवढी मेहनत घेतली ना कारण की सगळ्या गाडीचे फोकस मॅथ मोबाईलवर येत. म्हटलं सोडा विषय त्याचा. मग आमनं पाहिलं काफिला. म्हटलं बापा हो काफिला वेळ लग्नाचा. म्हटलं वा. मग काय भाऊ जी वॅगन नावाला वाटेक मारतो. आता जी वॅगन सगळे कोणी घेतली होतं सरळ जोशी घेतलं ते सगळे जण घेऊ शकता. मग काय म्हटलं जिजू आपण पाहिजे घेऊ नका घ्या म्हटलं आता काय करता. मग जी वॅगन पाहिल्यानंतर आम्हाला टोयोटा वेल वाटेक मारलं पाय. ही गेली मी टोयोटा वेल बी. अरे बाबा म्हटलं दोघी एकाच माणसाचं आहे का काय आता. म्हटलं जाऊ द्या ते सोडा कारण दोन्ही गुजरातच्या द्यावं. आणि चॉईस नंबर होता दोघींवर. म्हटलं चला सोडा विषय. आणि टोयोटा वेल म्हटलं जिजू ही तर पक्कीच घेणे आपल्याला. जिजू म्हणे चाल चहा पे म्हणे. म्हटलं बरं. मग गाडी साईडला लागायला गेले मस्तपैकी गाडी साईड घेतला दिली. म्हटलं चला आणि बेक्का थंडी वाकडे हो दादा हो बाहेर. अरे आज विचारूच नका इथली थंडी बाहेर डायरेक्ट की सांगू शकत.
मग काय मी वापस गाडीत बसला पायावर आवरी घेतले जिर म्हटलं एसी बंद करा direct. मग काय भाई गेले डायरेक्ट टोलवर आणि डायरेक्ट पाहिलं तर रामाचं लग्न झालं होतं म्हणजे रामायण पाहत होते ना तिच्यात रामानं मारला बाण प्रभू श्रीरामनं बाण मारला भाऊ आणि बाण मारला म्हटलं बाबा बाण जर गाडीच्या बाहेर आला ना ते काही विपत पड जाईल म्हटलं जाऊ दे आता मला काही रिझर्व लागेल आली भाऊ म्हटलं चला आता डायरेक्ट घरी मला डोळे बी जमते उघडी चालता गेला डायरेक्ट घरी मग तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करायचं नक्की सांगा फॉलो करायचं पक्का जा बस.